हाय फ्रेंड्स, मी पल्लवी महाजन पल्लवीज कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी मशरूम मसाल्याची रेसिपी घेऊन आलेली आहे। आता पावसाळा चालू झालेला आहे तर मशरूम पण बाजारात यायला सुरुवात झालेली आहे। तर मशरूम रेसिपी कशी बनवायची, अगदी साधी आणि सोपी रेसिपी, अगदी 10 मिनिटात आपली ही रेसिपी तयार होते। तर या रेसिपीला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा। मशरूम रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। चला तर मग आपण मशरूम रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम आपण मशरूम कसे साफ करायचे ते बघून घेऊया। हे बघा, बाजारातून मी असं मशरूमचं पाकिट आणलेलं आहे। आता आपण त्याला साफ करून घेऊया। काय करायचं आहे, हे जे मशरूम आहे तर हे आपल्याला याची मागचा जो दांडा आहे तो काढून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने त्याची अशी साल अलगद खेचली की ती अशी पटकन निघते। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण साफ करून घ्यायचं आहे आणि त्याच पद्धतीने त्याचा हा जो दांडा आहे त्याला पण आपण असे साल काढून छान क्लीन करून घेणार आहोत। तर हे बघा, अशा प्रकारे सगळी साल आपली मशरूमची काढून झालेली आहे आणि तिला स्वच्छ धुवून आपण आता कट करून घेणार आहोत। असं कट करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। तर हे सगळे मशरूम मी कट करून घेणार आहे। आता मशरूम बनवण्यासाठी आपल्याला हे बघा, मी असे मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत। हे कांदे आपण कट करून घेऊया। कांद्यांचे आपण उभे काप करून किंवा आडवे कापून तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही ते कट करून आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहेत। तर हे बघा, असे आपल्याला उभे काप करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपले हे कांदे कापून झालेले आहेत। आता आपण त्याला तळून घेऊया। तर हे बघा, कढईमध्ये मी थोडं तेल घातलेलं आहे, जास्त घातलेलं नाही कारण कांदे आपल्याला थोडेच तळून घ्यायचे आहेत ना, तर म्हणून मी कमी तेल घातलेलं आहे। 2 टेबलस्पून मी तेल घातलेलं आहे। 2 पडी भरून तेल मी आत घातलेलं आहे। तर आपलं तेल हे तापलं आहे का आपण हे बघून घेऊया। तर हे बघा, इथे आपलं तेल हे तापून झालेलं आहे। कांदे आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत। ज्याप्रमाणे आपण बिर्याणीमध्ये टाकण्यासाठी बरिस्ता तयार करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। पण आपल्याला जास्तच तळायचे नाही, थोडे लालसर आपल्याला ते करून घ्यायचे आहेत कारण आपल्याला त्याची पेस्ट करायची आहे। तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे कांदे पूर्ण तळून घ्यायचे आहेत। चला आता आपण रेसिपीला साहित्य काय काय लागणार आहे ते बघून घेऊया। हे बघा, मी असे स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत मशरूम, मी असे कट करून घेतलेले आहेत। आता हे पाव किलो मी मशरूम घेतलेले आहेत। 1 वाटी भरून मी टोमॅटो, म्हणजे 1 मोठा टोमॅटो मी ते कट करून घेतलेला आहे। 1 वाटी भरून मी दही घेतलेला आहे। 1 चमचा मी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे। 1 मोठा चमचा भरून पेस्ट घेतलेले आहे। आणि हे जे कांदे मी तुम्हाला मगाशी दाखवले ते कट करताना, ते 2 कांदे मी ते असे तळून घेतलेले आहेत। आणि हे बघा, हे 1 स्टार फूल घेतलेला आहे। 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि 3 लवंगा मी या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि 3 लवंगा घेतलेल्या आहेत आणि 1 तमालपत्र मी इथे घेतलेला आहे आणि ह्या 3 काळी मिरी मी इथे घेतलेल्या आहे। आणि 1 मोठा चमचा मी कसुरी मेथी घेतलेली आहे। आपल्याला काय करायचं आहे, हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे, म्हणजे अर्धा तास आपल्याला मशरूम हे मुरवत ठेवायचे आहेत। तर त्यासाठी आधी आपण त्याला मॅरिनेट करून घेऊया। हे मशरूम मी इथे घेतलेलं आहे। आता आपण काय करूया, यात ही जी 1 वाटी दही घेतलेली ती मी यात घालत आहे। ही सगळी दही मी यात घातलेली आहे। दही आपली घालून झाली की हे जे अद्रक लसूणची जी पेस्ट घेतलेली होती ती पण यात मी घालत आहे। 1 चमचा मी धनेपूड घालत आहे। 1 चमचा भरून जिरेपूड घालत आहे। अर्धा चमचा मी हळद घालत आहे। 1 चमचा लाल मिरची पावडर घालत आहे। तुम्ही कितपत तिखट खातात त्यानुसार तुम्ही घालू शकतात। आणि 1 अर्धा चमचा मी आपला गरम मसाला घालत आहे। चवीनुसार मी मीठ घालत आहे आणि ही जी कसुरी मेथी मी घेतलेली होती ही आपण अशी चुरून घालणार आहोत। हे सगळं आपण मिक्स करून घेऊया, चवीला छान लागते। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे कांदे मी घेतलेले होते
ते कांदे मी यात घालत आहे आणि हे जे टोमॅटो घेतलेला होता एक, तो टोमॅटो मी यात घालत आहे। हे घालून झालं की आपल्याला याची प्युरी करून घ्यायची आहे। याची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे। प्युरी करून झाल्याच्या नंतर आपण हे जे मशरूमला मसाले लावून घेतलेले होते त्याला आपल्याला ही प्युरी लावून घ्यायची आहे। ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आता या ठिकाणी आपला अर्धा तास हा झालेला आहे। तर हे बघा दह्याला असं पाणी पण सुटलेलं आहे। आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई ठेवलेली आहे आणि 3 पडी भरून मी इथं तेल घातलेलं आहे, म्हणजे 3 टेबलस्पून तेल मी यात घातलेलं आहे। तर आता काय करायचं आहे, तेल आपलं तापून झालेलं आहे आणि हे जे खडा मसाले मी घेतलेले होते ते खडा मसाला आपल्याला यात घालायचे आहे। हे तमालपत्र, स्टारफूल, जे पण मी खडा मसाला तुम्हाला दाखवलं होतं ते सगळं यात घालायचं आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालत आहे। आधी पण मी घातलेली होती म्हणून मी जरा कमी घालते आणि हे मिश्रण जे आहे ते सगळं यात आपल्याला घालायचं आहे आणि छान असं 1-2 मिनिटं असं एकजीव करून घ्यायचं आहे। तर 2 मिनिटं आपलं हे छान मिक्स करून झालेलं आहे। आता आपण यावर झाकण ठेवूया आणि 10 मिनिटं आपल्याला हे होऊ द्यायचं आहे। तर आता आपले 10 मिनिटं या ठिकाणी झालेले आहेत आणि आता आपण भाजी बघून घेऊया। तर वाव, किती छान आपली भाजी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता भाजीला छान तेल सुटलेलं आहे आणि छान टेक्स्चर पण आलेलं आहे। तर मशरूम शिजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 10 मिनिटात आपले मशरूम हे शिजून होतात। तर हे बघा मी तुम्हाला दाखवते किती छान आपले मशरूम शिजून झालेले आहे। तर भाजी झाल्याच्या नंतर त्यावर वरून मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि कोथिंबीर आपली घालून झाली की मस्त सर्व करूया। तर या ठिकाणी आपला मशरूम मसाला तयार झालेला आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।